नीट आणि टीईटी परीक्षांमधील कथित पेपर फुटीच्या घटनांविरोधात अकोल्यातील शिक्षण बचाव कृती समिती आक्रमक झाली आहे। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या या गंभीर प्रकरणाची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे। पेपर फुटीमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून परीक्षा व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा विश्वासही डळमळीत होत असल्याचा आरोप समितीने केला आहे। या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली। दरम्यान पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि अभिजित दिपकी यांच्या नेतृत्वाखाली जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनालाही शिक्षण बचाव कृती समितीने समर्थन जाहीर केले आहे। केंद्र सरकारने आंदोलनकर्त्यांशी तातडीने संवाद साधून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी समितीने केली आहे। तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या पेपर फुटीच्या रॅकेटवर कठोर कारवाई झाली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शिक्षण बचाव कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे। आम्हाला असं वाटतंय की जो प्रधान आहे त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, नाहीतर आमचं भविष्य असं धोक्यात असणार आहे। आणि अभिजित दिपके आणखी सोनम वांगचुक सर त्यांना आम्ही समर्थक आहोत याचं फक्त आम्ही हे जाहीर करत आहे किंवा आम्ही त्यांच्या सोबत आहे, आम्ही त्यांना पाठिंबा देत आहे म्हणून, कारण ते आमच्या भविष्यासाठी लढतात आहे ना, मग आम्ही कावर पाठिंबा नाही द्यायचा त्यांना। ते आमच्यासाठी जे काही करते ते आमच्यासाठी करताय, त्यामुळे आम्ही त्यांना समर्थक असणारच।